नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्यातील पेन्शनधारकांना डीए वाढबाबत वित्त विभागाचा आदेश. आदेशानुसार 3 शासन निर्णय निर्गमित. राज्यातील पेन्शनधारकांना डीए वाढबाबत वित्त विभागामार्फत 26/2/26 रोजी 3 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात काय आहे शासन निर्णयात. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. पहिला शासन निर्णय म्हणजे 5वा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांसाठी डीए वाढ. असुधारित वेतन श्रेणीत पेन्शन घेणाऱ्या निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना 1/7/25 पासून 474% प्रमाणे म्हणजेच एकूण 8% डीए वाढ लागू करण्यात आली आहे. दुसरा शासन निर्णय 6वा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांसाठी डीए वाढ. असुधारित वेतन श्रेणीत पेन्शन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना 1/7/25 पासून 252% वरून 257% इतका डीए वाढ लागू करण्यात येत आहे. तिसरा आणि महत्त्वाचा शासन निर्णय 7वा वेतन आयोग. 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांना 1/7/25 पासून 55% वरून 58% इतका डीए वाढ लागू करण्यात येत आहे. या तिन्ही प्रकरणी प्रत्यक्ष डीए वाढ ही माहे फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शनसोबत डीए वाढ लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमधील डीए थकबाकी मार्च महिन्याच्या पेन्शनसोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर उर्वरित कालावधीमधील थकबाकी अदा करणेबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहे.